नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची विधी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग ब्रह्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 15:36 ते 5:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:07 ते 6:39 आणि यमगंटका दुपारी 12:34 ते 2:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस लीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर युतियोग करेल आणि गुरुबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीय ते गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणी वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्यात येते. कलरे थोडासा स्ट्रेस तुम्हाला आजच्या दिवशी जाणवू शकेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. खर्चाला नियंत्रण ठेवा. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा हे सुनेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. मित्र परिवाराकडून चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमच्याकडे पूर्णसुद्धा होतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भारतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. वेळातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. याचप्रमाणे भाग्याची उत्तम साथ लाभेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक भागामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ही आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रलोभनाला बळी पडू नका, इझी मनीच्या मागे लागू नका. काही छोटे-मोठे अनपेक्षित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर केल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुझं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमचे आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते. त्याचप्रमाणे तुमच्या कामाचा पूरकसुद्धा जाणणाऱ्या तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. मात्र आरोग्याचा संदर्भ महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं प्रमाण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले शॉर्ट टर्ममध्ये लाभसुद्धा मिळू शकतील. गर्भवती महिलांकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर संमध्ये काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धीरस. धनुराशीच्या 4th स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी घरातले वातावरण अतिशय उत्तम राहतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध स्मूथ दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण काम तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले लाभ अनपेक्षितपणे मिळू शकते. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवा. कामाचा उरक दानगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडं फिरणं वगैरे होईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यासारखी सुद्धा कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. तुमच्या कामाचं चीज होत झाल्याचं दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करेल. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम अनपेक्षित लाभ मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा इन्कमच्या संदर्भातले नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असते. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं सुद्धा थोडंसं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च आजच्या दिवशी होऊ शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास.
मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. अतिशय उत्तम प्रकारचे काही लाभसुद्धा अनपेक्षितपणे मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. धार्मिक, आध्यात्मिक अनुभव येण्याची सुद्धा शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 मार्च 2026 त्याचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.